दक्षिणेश्वर मंदिरात 15 जानेवारी 1882चा तो दिवस. त्या दिवशी संध्याकाळी नरेंद्र, सुरेंद्र बाबू आणि 3-4 मित्रांनी दक्षिणेश्वरला जाण्याचे निश्चित केले. सुरेंद्र बाबूंच्या घोडागाडीतून ते तिथे पोहोचले. तिथे रामकृष्ण परमहंसांच्या खोलीत नेहमीप्रमाणे लोकांची खूप गर्दी होती. रामकृष्ण भक्तांशी बोलत होते. नरेंद्र आणि त्याचे मित्र खोलीत पोहोचताच रामकृष्णांचे लक्ष नरेंद्राकडे गेले आणि त्यांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला. त्यांनी प्रेमभराने त्याचे स्वागत केले आणि एक भजन म्हणण्याचा आग्रह केला. नरेंद्राने भजन म्हणण्यास प्रारंभ केला. मन चलो निज निकेतन, संसार विदेशे विदेशीर बेशे भ्रामो केनो अकारण. हे मना, आपल्या घरी परत चल. या संसाररूपी विदेशात परक्या देहाचा वेश घेऊन का उगीच हिंडत बसला आहेस? चल हे मना, स्वगृही परत चल. नरेंद्र तल्लीन होऊन गात होता आणि भजन ऐकता ऐकता रामकृष्णांची समाधी लागली होती. सर्व वातावरण भारून गेले होते. थोड्या वेळाने रामकृष्ण भानावर आले आणि त्यांनी नरेंद्राला हाताला धरून शेजारच्या खोलीत नेले. तेथे त्यांच्या डोळ्यातून आसुवांच्या धारा लागल्या. नरेंद्राला शेजारी बसवून ते म्हणाले, किती रे उशीर केलास यायला? मी तुझी किती आतुरतेने वाट पाहत होतो. या संसारी लोकांच्या त्याच रडकथा ऐकून मला अगदी वीट आला आहे. माझ्या अंतःकरणातल्या आध्यात्मिक गोष्टी मी तुझ्याशिवाय कोणाजवळ बोलू? आणि मग ते एकदम त्याला म्हणाले, देवा, मी आपल्याला ओळखले आहे. आपण साक्षात नारायण आहात. या जगातल्या लोकांचे दुःख दूर करण्यासाठी आपण नररूपाने जन्म घेतला आहे. नरेंद्राला या वाक्याचे खूप खूप आश्चर्य वाटले. हा माणूस वेडा तर नाही ना, असा विचार त्याच्या मनात आला. त्याने रामकृष्णांना विचारले, आपण देव पाहिला आहे का? ते म्हणाले, हो, मी देव पाहिला आहे. आता तुला पाहतो आहे ना तसाच, कदाचित त्याहूनही अधिक स्पष्टपणानं. नरेंद्राला इतके ठाम उत्तर देणारी ही पहिलीच व्यक्ती होती. त्या उत्तराने तो खूपच प्रभावित झाला. तेवढ्यात रामकृष्णांनी मिठाई आणली आणि ते आपल्या हाताने त्याला भरवू लागले. नरेंद्र म्हणाला, अहो, माझे मित्र बाहेर आहेत, त्यांना सोडून मी कशी मिठाई खाऊ? रामकृष्ण म्हणाले, त्यांना मी नंतर देईनच, आधी माझ्या देवाच्या मुखात मला मिठाई भरू दे. असे म्हणून त्यांनी नरेंद्राला खूप खूप मिठाई खाऊ घातली. मग खोलीच्या बाहेर पडताना ते नरेंद्राला म्हणाले, आता लवकर परत येईन असे वचन दे आणि येताना एकटा ये बरं, कोणालाही बरोबर आणू नकोस. नरेंद्र नाही म्हणू शकला नाही. मग दोघे बाहेर सर्वांच्यात येऊन बसले. मग छोटेसे प्रवचन करताना रामकृष्ण म्हणाले, जसा मी तुम्हाला पाहत आहे किंवा तुम्ही मला पाहत आहात, तसेच आपण देवालाही पाहू शकतो. पण देव खरोखर बघायची आज आहे कोणाला? जो तो आपल्या संसारात रमलेला. हे शब्द ऐकताच नरेंद्र चकित झाला. आपल्या मनातील प्रश्नांना इतके स्वच्छ उत्तर मिळालेले पाहून त्याला खूपच आश्चर्य वाटले. रामकृष्णांना आपण पुन्हा भेटलेच पाहिजे असे त्याने मनोमन ठरवले.